कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केलं। 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची त्यांनी सेवा केली। फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून जगभरात 12 मे रोजी परिचारिका दिन साजरा केला जातो। कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचा पणती प्रज्वलित करून पूजन करण्यात आलं, तसंच रुग्णसेवेची शपथ घेतली। यावेळी ब्रदर जॉन भोरे, परिचारिका सुनीता सावंत यांच्यासह डॉक्टर आणि परिचारिका उपस्थित होत्या। कोल्हापुरातील भारतनगर साळोखे पार्क धम्मचक्र बुद्ध विहारच्या वतीनं गौतम बुद्ध यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। बुद्ध विहारचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं पूजन केलं, तसंच तथागत गौतम बुद्धांच्या जीवन प्रवासावर घोडेराव यांनी प्रकाशझोत टाकला। उपस्थितांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं। यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेट्टे, वसंतराव मुळीक, प्रकाश अंगरखे, कैलास सोनवणे, डॉक्टर अरुण धुमाळे, मीरा घोडेराव, तेजल घोडेराव यांच्यासह महिला आणि बौद्ध उपासक उपस्थित होते। कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या नागोबा मंदिर परिसरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली। त्यानुसार सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, अंमलदार मिलिंद बांगर, सनी पाटील, विकास चौगुले, अमर पाटील, सुशील गायकवाड, महेश पाटील, राहुल पाटील यांच्या पथकानं गांजा विकणाऱ्या अजय यादवला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे 1 किलो वजनाचा गांजा सापडला। हा गांजा त्यानं कुठून आणला, आजपर्यंत त्यानं किती जणांना गांजा पुरवला याबाबत पोलीस कसून चौकशी करतायत। कोल्हापुरातील सव्यासाची गुरुकुलच्या वतीनं शिवकालीन युद्धकला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। ज्येष्ठ धारकरी गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते आणि माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजनानं या शिबिराचा प्रारंभ झाला। देशाची भावी पिढी सशक्त, निर्व्यसनी आणि बलवान बनायची असेल तर भारतीय खेळ आणि व्यायाम पद्धतीचा अंगीकार केला पाहिजे, असं मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन गुरुजी यांनी व्यक्त केलं। योग्य वयात झालेले संस्कार आयुष्यभर लक्षात राहतात, अशा शिबिरांची गरज असून त्यातून नवी पिढी सक्षम बनेल, असं मत शारंगधर देशमुख यांनी व्यक्त केलं। पवन देसाई या शिबिरात मुलांना प्रशिक्षण देत आहेत। यावेळी गजानन तोडकर, आशिष लोखंडे, संजय सावंत, दत्ता टिपुगडे, शिलाताई माने, रश्मी साळोखे, निरंजन शिंदे, योगेश केरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूरसह राज्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांसमोर सध्या अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पन्हाळा इथल्या संजीवन नॉलेज सिटीमध्ये 17 आणि 18 मे रोजी पहिलं राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन होत आहे। या अधिवेशनाला अरुण थोरात, आमदार जयंत आसगावकर, डॉक्टर विलास पाटील, सुभाष माने, आदिनाथ थोरात हे उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करून ठराव केले जातील, अशी माहिती अध्यक्ष MK आळवेकर आणि NR भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी MD शेळके, MD नाझरे, VR बुगडे, SY पाटील, RG पाटील उपस्थित होते। कोल्हापुरातील बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाच्या वतीनं बुद्ध गार्डनमध्ये बुद्ध जयंती उत्साहात साजरी झाली। कामगार विभागाचे सहसंचालक विनोद बारमाटे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण झालं। डॉक्टर अरुण धुमाळे आणि खगोल अभ्यासक किरण गवळी यांच्या उपस्थितीत सामूहिक त्रिसरण पंचशील वंदना ग्रहण करण्यात आली। त्यावेळी संघाचे अध्यक्ष सुखदेव बुद्धाळकर यांच्या हस्ते माजी मुख्याध्यापक SD कांबळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला वसंतराव मुळीक, बबन रानगे, RS पांडे, संजय मधाळे, दयानंद शेडगे यांच्यासह बौद्ध उपासक आणि महिला उपस्थित होत्या।